व्हेरी फर्स्ट विकेट. पहिलाच फलंदाज बाद झाला पहिल्याच चेंडूवर. आणि ज्या जीतने मागच्या सामन्यामध्ये अत्यंत विस्फोटक अंदाजमध्ये बॅटिंग केली होती, डेरर बॅटिंग केली होती, आकर्षक आणि आक्रमक फलंदाजी केली होती, त्याची मात्र विकेट पहिल्या चेंडूवर दक्षितने काढली आहे. दोन्ही कमी यंगस्टर एकमेकांसमोर होते, पण ते कॉन्टेस्ट जिंकलं ते मैदानाच्या आतमध्ये दक्षितने. फर्स्ट विकेट डाऊन. बॅटिंगसाठी वन डाऊन बॅट्समन बॅटिंगला येतोय दत्ता पाटील. त्यांनी क्रिकेट .in तुम्ही घर बसल्या स्पर्धा बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या श्री देसाई चषकामध्ये. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा शेवटचा सामना आजच्या दिवसातला. क्वार्टर फायनलमधून थेट सेमीफायनलमध्ये प्रवास कोण करणार त्याच्यावर लक्ष लागलंय. पुढचा चेंडू दक्षितचा दत्तासाठी. हा चेंडू लेग स्टिकवर होता. चेंडू हवेमध्ये फाईन डोक्यावरनं काढलाय. फाईन लेग पूर्णपणे खाली आहे त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. चौकार. पहिला चौकार आलाय या इनिंगमध्ये दुसऱ्या चेंडूवर पॉवर प्लेमध्ये. आणि चौकार दत्ता पाटीलच्या बॅटमधून आलाय. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ होता. दिशा चांगली आहे, लेंथ चांगली ठेवली. बॅट्समन बघितलं मागेच उभा. अशा मुवमेंटला मध्ये चेंडू ऑप्शनच्या बाहेर गुड लेंथवरनं बाहेर निघत असताना थेट विकेट किपरच्या हातामध्ये. गुड बॉलिंग, चांगलं कमबॅक. मागचा चेंडू थोडासा बॉडी लाईन होता, खूप चांगला एक्झिक्यूट केला होता फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने, पण चांगलं कमबॅक केलं. पहिल्या चेंडूवर विकेट काढले तर कॉन्फिडन्स चांगला आहे आपण बघतो दक्षिणच्या गोलंदाजीमध्ये. पुढचा चेंडू दक्षिणचा दत्तासाठी. ओ यॉक करायचा प्रयत्न, पिकअप शॉट, इम्प्रोव्हायझेशन आणि व्हॉट अ कनेक्शन. षटकार. त्या मोमेंटला काय फटका दाखवलाय, लाजवाब, डोळ्यांचं पारणं फेडणारा. हॅलो हॅलो. षटक क्रमांक पहिला अजूनही मार्गस्थ आहे. धावसंख्या आपण बुद्धीची अंकित झाली ती म्हणजेच 11. लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग मिलिंद पाटील. पुढचा चेंडू. हो व्हॉट अ शॉट. कव्हर्स मध्ये चांगला फटका. चेस सुरू आहे. चेंडू थोडासा पॉज होते त्या ठिकाणी आणि जोपर्यंत ते चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फलंदाजांनी धावून तर 3 धावा इथे जवळजवळ कंप्लीट केल्या आहेत. व्हेरी गुड रनिंग. 3 धावा इथे पूर्ण होत्या त्या चेंडूवर. आणि धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 14 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात मिळाली देसाई संघाला. जय वागेश्वर देसाई, रवी मात्रे यांनी पुरस्कृत केला हा संघ. आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 14 धावा धावफलकावर. सुरेख सुरुवात. एक चौकार आपण बघितला, एक षटकार आपण बघितला, त्यानंतर या 3 धावा धावून पूर्ण केल्यात. नंतर एक सिंगल, पहिल्या चेंडूवर विकेट होती, एक डॉट सुद्धा होता. 14 ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या 14 एका गड्याच्या मोबाईलला होते. पहिल्या चेंडूवर जीत मात्रेची विकेट मिळाली, ज्या जीतने मागच्या सामन्यामध्ये सामना जिंकून देत असताना अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. पॉवर प्लेमध्ये तब्बल 20 धावा त्याने कुठल्या होत्या 4 षटकांच्या सामन्यामध्ये. आणि तोच मोमेंटम त्यांना भेटला शेवटच्या टप्प्यापर्यंत. आणि वडवली बी सारख्या बलाढ्य संघाला इथे मात्र परास्त करत असताना पुढची फेरी गाठली आहे. 2 सामने सलग जिंकलेत ते देसाई संघाने आणि तिसरा सामना ते कंटिन्यू खेळत आहेत. या अगोदर 2 सामने घेसर संघाने जिंकले होते. पहिल्या फेरीमध्ये आपण बघितलं गौरीपाटा संघाला खार्डी संघाच्या विरोधात त्याने खेळ केला होता. धावसंख्येचा पाठलाग होऊ दिला नाही 72 धावेंचा. आणि गौरीपाटाच्या विरोधात 35 धावसंख्येचा पाठलाग करताना सामना ते जिंकला होता. बोलिंग मार्कवर
तर मागच्या चेंडूवर आपण बघितलं की शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं की चौकार त्या ठिकाणी, कारण जेव्हा चेंडू कव्हर केला खेळाडूंनी त्याचा पाय टच झाला तर बाउंड्री लाईनला, हेच आपण इथे मात्र बघितलं. आणि त्यामुळे त्या ठिकाणी चौकार इथे मात्र आपण अंकित करत आहोत स्कोर कार्डवर. आणि या चौकारामुळे धावसंख्या, या 4 धावांमुळे धावसंख्या जी अंकित झाली धावफलक आपण बघतोय ती म्हणजेच 15. चला, 12वा खेळाडू घेसर संघाचा इथे उपस्थित आहेत, त्यांनी सुद्धा कन्फर्मेशन दिलेलं आहे. आणि थेट बाउंड्री लाईनला पाय त्यांचा टच झाला जेव्हा त्याच्या हातात चेंडू होता, आणि त्यामुळे चौकार आपण कन्सिडर करत आहोत. शेवटच्या चेंडूवर चौकारामुळे धावसंख्या 15 धावा धावफलकावर एका षटकाच्या अखेरीस. चला, सामना सुरू करूया. आफ्टर द फर्स्ट ओव्हर 15 ऑन द बोर्ड. पावॉल्टमध्ये 15 धावा 15 आल्या त्या धावफलकावर. बॉलिंग मार्कवर येतो तो गोलंदाज मार्क करतो म्हणजे दुर्वेश मडवी. दुर्वेश मडवी पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला, राऊंड विकेट अटॅक करतोय. ओ, कव्हर्स मध्ये चांगला टायमिंग केलंय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत फलंदाजाने 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. गुड रनिंग मध्ये विकेट. या 2 धावांची मदत धावसंख्येत धावसंख्या 17 धावा धावफलकावर. मिलिंद पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय त्या जोडीला फलंदाजीला त्याने मात्र सुरुवात चांगली केली आहे दत्त पाटीलने. धावसंख्या 17 आणि 17 धावांची आतापर्यंत पार्टनरशिप बघायला मिळते दुसऱ्या विकेटसाठी दत्त आणि त्याचबरोबर मिलिंद पाटील मध्ये. दुर्वेश पुढचा चेंडू घेऊन मांढरे गावांकडून राऊंड विकेट. हो हो, टायमिंग बघा, आवाज बघा, साऊंड बघा, आणि व्हॉट अ शॉट. सीमारेषे बाहेर षटकार. बल 23 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 मध्ये. दुर्वेश राऊंड विकेट. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन देईल त्या ठिकाणी. फटका फसला, कव्हर्स मध्ये खेळायचा प्रयत्न, एलिव्हेशन नाही आहे आणि थेट कव्हर पॉइंटला प्रतिम झेल, फलंदाज बाद. सो विकेट फायनली मात्र मिळाली आहे, ती म्हणजे दुर्वेश मडवीला. फलंदाज बाज होतोय. 1 डाऊन बॅट्समन तो दत्ता पाटील बॅक टू डगआउट आणि नेक्स्ट बॅट्समन रोनक म्हात्रे. रवींद्र सुद्धा म्हात्रे यांची रवींद्र म्हात्रे यांची अजून एक चिरंजीव यांच्या आतमध्ये बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावर फलंदाजीला येत आहेत. एक डबल, एक षटकार, एक विकेट आणि स्ट्राईक एंडला रोनक. पुढचा चेंडू दुर्वेशचा, कोलर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला क्रॉस पॅटेड शॉट डीप मध्ये एक्झिक्यूट केलाय. 2 खंडाच्या मधून काढायचा प्रयत्न, 2 खंडाच्या मधून चेंडू फरार, सीमारेषे बाहेर चौकार. रोनकच्या बॅटमधून पहिला चौकार आणि चौकाराने खातं उघडले. धावसंख्या 27 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ही त्याची नेहमीची स्टाईल आहे गोलंदाजी करण्याची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करतो आणि इम्प्रुव्हायझेशन गोलंदाजीमध्ये. बॅट्समन बघा किती मागे गेला, रोनक किती मागे गेला तो फटका फटकवण्यासाठी, पण त्याला अजूनही बेदूनचे चेंडू थेट विकेट किपर सूरजच्या हातामध्ये. ही वेगळी शैली आहे. रनअप बघा किती वेगळा आहे, थोडासा किती वाईडिश आहे रनअप.
दुर्वेश मडवीचा. हो, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. वाईडिश मिडॉनवरला चेंडू टाकण्यासाठी तो येतो. एक काळ होता पाकिस्तानचा एक गोलंदाज आहे अब्दुल कादिर, जो अशा प्रकारचा षटक टाकायचा, अशा प्रकारची गोलंदाजी करायचा पाकिस्तानसाठी. पुढचा चेंडू दुर्वेशचा. टू रौनक. ऑन साईडला चांगलं टायमिंग केलंय आणि शतशक बरोबर त्या ठिकाणी. लास्ट मुवमेंटला चेंडू आतमध्ये ढकललाय त्याने. चांगलं एफर्ट फिल्डिंगमध्ये, चांगली फेकी. फटका तर चांगलाच होता, तरी मात्र शंकाने एलिव्हेशन मिळालं नाही. दरम्यान एकदा तिथे पूर्ण झाली या चेंडूवर आणि तोपर्यंत तिसरं षटक इथे जवळजवळ समाप्त होत आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या अंकित झाली धावफलकावर. आपल्याला पाहायला मिळते ती 29 धावा. 9.67ची सरासरी मेंटेन केली आहे 3 षटकाखेर देसाई संघाने बॅटिंग करत असताना. सॉरी, 2 षटकांच्या अखेरीस, माफ करा, 3 षटकाने 2 षटकांच्या अखेरीस, म्हणजे 14.5ची सरासरी आहे. 14.5च्या गतीने 29 धावा. 3 षटक नाही, 2 षटकं झालीत कंप्लीट आणि एकूण 4 षटकांचा सामना आहे, तरी सुद्धा मात्र धावसंख्या खूप चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. चला, सागर गायकवाड आपली जबाबदारी वाढली आहे ग्राउंडच्या आतमध्ये. दोन षटकाच्या अखेरीस 29, अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. चांगली धावसंख्या रचली आहे आतापर्यंत. पहिल्या फेरीतले आपण जर सामने बघितले तर 3 सामने आपल्याला बघायला मिळाले जिथे मात्र धावसंख्येचा पाठलाग झाला नाहीये. पण सेकंड राऊंडमध्ये अशी एक गोष्ट घडली की पहिल्या मॅचमध्ये आपण बघितलं की सेकंड राऊंडमध्ये धावसंख्येचा पाठलाग झाला, पण मागच्या मॅचमध्ये वडवली बी संघाकडनं धावसंख्येचा पाठलाग झाला नाहीये 4 षटकांच्या सामन्यामध्ये. इथे सुद्धा आपण हा सामना 4 षटकांचा बघतोय. बघायचं आहे सेकंड इनिंगमध्ये ज्या धावसंख्येत रचल्या जातील देसाई संघाकडनं, त्याचा पाठलाग केसर संघ कशा प्रकारे करणार. कारण धावसंख्येचा पाठलाग करणं आतापर्यंत या ग्राउंडवर थोडंसं अवघड गेलेलं आहे. काशीनाथ गायकवाड तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अत्यंत तटस्थ पंच म्हणून त्यांची ओळख आहे. तिसगावचे काशीनाथ गायकवाड, आणि त्याला बघितल्यानंतर गोलंदाजीची सुद्धा धडकी भरते, एवढी जबरदस्त शैली आहे त्यांची. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत काशीनाथ गायकवाड. आणि पहिला चेंडू सुरतचा, राऊंड विकेट. हो, इनसाइड एज, झपकन बाहेर निघाला चेंडू आणि बॅट्समन ओळखू शकला नाही स्ट्रायकिंगला रौनक म्हात्रे. पहिलाच बॉल डॉट टाकलाय, निर्धाव टाकलाय तो सूरज म्हात्रेने. पुढचा चेंडू सुरतचा, राऊंड विकेट. हो, स्लॉग हिट करायचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड शॉट करायचा प्रयत्न, एच अँड गॉन, फलंदाज बाद. विकेट फॉर सूरज. फलंदाज बाद होतोय रौनक म्हात्रे, बॅक टू डग आउट. बॅटिंगसाठी नितीन म्हात्रे, ज्युनियर नितीन बॅटिंगसाठी येतोय. मागच्या दोन्ही मॅचमध्ये एवढे काही खास त्याचे आकडे नाही आहेत बॅटिंगमध्ये, पण बघायचं या मोमेंटला बॅटिंग करावी लागेल कारण मोमेंटम चांगला भेटलाय देसाई संघाला. 2 षटकांमध्ये 29 धावा त्यांनी कुठल्या होत्या, पण या षटकात आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. त्या मोमेंटम त्यांना कंटिन्यू करावं लागेल. विकेट जरी गमावली आहे देसाई संघाने, बॅटिंगसाठी 5व्या क्रमांकावर ज्युनियर नितीन पाटील. तीन खेळाडू बाउंड्री लाईनवर पेट्रोलिंग करतात. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगमध्ये खेळाडू आहे, त्यानंतर एक डीप स्क्वेअर लेग मध्ये सुद्धा दुर्वेश मडवी, आणि खेळाडू वाडिश लॉंगला स्वतः कॅप्टन या संघाचा नवनाथ फिल्डिंग करतोय. नितीनसाठी फिल्डिंग पोझिशन या प्रकारे आहे. मिस टाइम फटका, नवनाथ चेंडूच्या खाली वेगाने येतोय आणि ड्रॉप कॅच. कॉन्फिडन्स नव्हता त्या कॅचमध्ये अजिबात, थोडासा अवघडच होता, पण स्टार्टच घेतला नव्हता अजिबात नवनाथने. तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला नाही. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या झेल सुटल्यानंतर त्या फलंदाज ज्युनियर नितीनने, आणि धावसंख्या 31 धावा धावफलकावर. 31, 31 गडी बाद तिसऱ्या षटकामध्ये. सूरज पुन्हा राऊंड विकेट. थांबून खेळायचा प्रयत्न, लिडिंग एज आहे आणि बिहाइंड द स्टंप. इथे मात्र फायनली विकेट मिळेल. दुसरी विकेट काढली आहे सूरज म्हात्रेने, फलंदाज बाद.
6व्या क्रमांकावर या षटकात धावा अजिबात आलेली नाही, फक्त 2च धावा खर्च केल्यात. 4 चेंडू टाकलेत, 2 विकेट, 1 डॉट आणि फक्त 2च धावा. सूरज मात्रेचं चांगलं कमबॅक. स्ट्राईक एंडला सनी, बॉलिंग मार्कर सूरज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. चेंज ऑफ पेस आहे, गतीमध्ये परिवर्तन. बॅट्समनच्या थोडंसं दूर ठेवला चेंडू, पिचिंग होत चेंडू बाहेर निघतोय, लेग ब्रेक होतोय आणि थेट विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. अत्यंत इकॉनॉमिकल षटक आणि धावसंख्या थांबली ती 31 वर, 31. भरपूर बाहेर निघालाय बाहेर आणि पंचाने सांगितलं इट्स अ वाईट बॉल. योग्य डिसिजन पंचांचा. निरंजन सावंत त्या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत. स्ट्राईक एंडचे पंच पडलेगावचे राकेश कुंभार. धावसंख्या 32, 32. लास्ट टू गो. ओ हा चेंडू बघा फूटवर बाहेर वळवलाय. गुड बॉलिंग. अवघ्या 3 धावेंचं षटक, 1 वाईड, 1 डबल, 2 विकेट आणि डॉट. भरपूर सारे निर्धाव चेंडू. अवघ्या 3 धावा इथे खर्च केल्यात. धावसंख्या 32 धावा. धावफलकर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाकडे 14.5 ची गती होती. 3 षटकाकडे धावसंख्या 32, 10.67 ची गती आणि अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. बघायचंय कुठला संघ टॉप 3 मध्ये उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करणार. 3 दिवसांचा कालावधी, 24 संघांचा समावेश. आज एकूण 8 संघांचा पूल. उद्या सुद्धा 8 संघांचा पूल. पहिला सामना माणेरे विरोधात भाल, दुसरा सामना काटे विरोधात मोठा गाव, तिसरा सामना भोपर विरोधात आगासन आणि चौथ्या सामन्यामध्ये योगेश पाटील यांचा सोनारपाडा विरोधात स्वप्नीलचा पडले संघ हा चौथ्या फेरीत तुम्हाला पाहायला मिळेल. चौथ्या सामन्यात तुम्हाला पाहायला मिळेल. उद्या सुद्धा जो वेळ दिलाय संघांना त्या वेळेत तुम्हाला उपस्थित राहून खेळायचं आहे. निर्णायक षटक. बॉलिंग मार्कर दीप. अजून एक लेफ्ट आर्म बॉलर दुर्वेश मडवी, त्यानंतर सूरज मात्रे आणि आता दीप. ते तिन्ही लेफ्ट आर्म बॉलर कंटिन्यू गोलंदाजी करतात बॅक टू बॅक. दीप माणेरेगाव एंडकडून पहिला चेंडू घेऊन. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट अटॅक करेल. एज अँड ड्रॉप. एकदम कॅज्युअल अप्रोच होता सूरजचा एसटीच्या मागे. एकदम इझिली तो कॅच कव्हर करायला गेला आणि अशा मुवमेंटला आपण बघतो की थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्याला इथे मात्र थोडासा नडतो आणि तेच बघायला मिळालं सूरजकडनं. एकदम सॉफ्ट डिस्मिस होता त्या ठिकाणी आणि सूरजकडनं चूक झाली पहिल्या चेंडूवर. ओ इथे मात्र चेस केला चेंडूला. कट करायचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट बॉल. जवळजवळ 17 चेंडू नंतर मिलिंग स्ट्राईक एंडला आलाय. पहिल्याच बॉलवर झेल सुटला, त्यानंतर वाईट टाकला. एक धाव तिथे ऍड केली जाईल. धावसंख्या 33 धावा. देसाई संघ थोडासा बॅकफुटला. चांगली सुरुवात असून सुद्धा. ओ टायमिंग चांगलं केलं बघा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पण इथे सुद्धा झेल ड्रॉप. 2 जीवदानं एका षटकामध्ये बॅक टू बॅक. एक एसीच्या मागे झेल सुटला, एक मिड विकेटला झेल सुटलाय. 2 जीवदानं मिळाली आहेत ती फलंदाज लेफ्ट हँडर मिलिंद पाटीलला. एकच धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या 34, 34. धावीसाठी संघर्ष करावा लागतो देसाई संघाला. पहिल्या षटकावर चांगली सुरुवात झाली होती. धावसंख्या जी होती धावफलकावर 15 धावा होत्या. ऑन ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. गोलंदाजाने चेंडू पायाने कव्हर केलाय पण तोपर्यंत क्विक सिंगल झाली कंप्लीट आहे चेंडूवर. स्ट्राईकला फलंदाज होता तो म्हणजे सनी म्हात्रे. एकच धाव मिळेल. 35 धावा धावफलकावर. त्या धावसंख्येचा पाठलाग मगाशी गेसर संघाने केला होता गौरीपाड्याच्या विरोधात. ती धावसंख्या अंकित झाली धावफलकावर. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत या निर्णायक षटकातले. शिल्लक ऑप्शनच्या बाहेर, खूपच बाहेर. राकेश इथे मात्र सिग्नल करतात गुणसंख्या लेखकाला. इट्स वाईट 36. थोडासा बचावण्याचा प्रयत्न गोलंदाज इथे करतोय लेफ्ट हँडर पासून, मिलिंद पासून. आणि मिलिंद आघाडीचा फलंदाज आहे आणि त्याला जास्त स्ट्राईक मिळाला नाही. जेव्हा स्ट्राईक एंडला येईल तो अटॅक करेलच, त्याच्यात मात्र शंका नाही. फुलटॉस चेंडू होता पण एलिव्हेट करू शकला नाही. क्षेत्ररक्षक दूरवर उभा आहे. 2 धावाचा प्रयत्न निश्चित मिलिंद पाटील इथे करणार आणि 2 धावा इझिली कंप्लीट तो करतोय फलंदाज. सनी मात्रेची चांगली साथ लाभते. 2 धावेची मदत. धावसंख्येत भर. धावसंख्या 38, 38 धावा. शेवटचे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत मैदानावर या षटकातले. 2 चेंडू शिल्लक. 2 टू गो.
थोडासा मिस टाइम, कव्हर्समध्ये खेळाडू आहे तिथपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट झाल्याचा प्रयत्न सुरू आहे. संधी रनआउटची आणि नॉट स्ट्रायकिंग एंडला फलंदाज बाद होईल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल ती संधी म्हात्रेला. एकच धाव या चेंडूवर कंप्लीट झाली आहे आणि धावसंख्या 39. अजून एक फलंदाज बाद. निर्णायक चेंडू आणि धावसंख्या आपण बघतो धावफलकावर आपल्या पाण्यामध्ये 39. लास्ट टू गो आणि बॅटिंगसाठी आता मात्र आतिश पाटील होते फलंदाजीला नॉन स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा चेंडू आहे. आतिश काहीतरी कानमर्ता देतोय मिलिंद पाटीलला. एक मोठा फटका हवा. एक चांगलं टोटल इथे मात्र उभी राहील. चांगली धावसंख्या उभी राहील जिथे मात्र आपण धावसंख्या डिफेंड करू शकू. तो प्रयत्न करावा लागेल आता मात्र फलंदाज मिलिंदला. निर्णायक चेंडू दीपचा. नेक्स्ट टाइम विकेट कीपर डाऊन द कॅच. पहिल्या चेंडूवर झेल सुटला होता सूरजकडनं पण आता मात्र ग्रीप केलाय आणि धावसंख्या थांबली ती 39 वर आणि 40 धावसंख्येचं लक्ष असेल ते गेसर संघाच्या समोर. 4 षटकामध्ये 40 धावा करायच्या सामना जिंकण्यासाठी. 40 रन्स ऑन स्कोर कार्ड इन रिक्वायर 4 ओव्हर 24 बॉल अँड 40 रन्स टू विन. तर वळी आता सेकंड इनिंगमध्ये 40 धावसंख्येचं लक्ष आता मात्र घेसर संघासमोर आहे. जिंकणारा संघ थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. बघायचं कुठला संघ तो असेल कारण दोन्ही संघांनी मात्र आतापर्यंत खूप चांगला एक दर्जेदार खेळ केला आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो दोन्ही संघांचा अत्यंत मातब्बर आहे. उल्लेखनीय आहे. अव्वल दर्जाचा आहे आणि बघायचं इथे मात्र जो प्रेशर हँडल करू शकेल किंवा जो मात्र सामना जिंकण्याची ताकद ठेवतो निश्चित तो संघ पुढे सरकेल आणि या तिसाई चषकाच्या थेट उपांत्य फेरीमध्ये तो प्रवेश करेल. बघायचं कुठला संघ तो असेल घेसर की देसाई हे सांगण्यासाठी धावतं समालोचन ऐकण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये आता इन्व्हाइट करूया. या 40 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी नवनाथ आणि आता सूरज सज्ज झालेत या डावाची सुरुवात करण्यासाठी बॅटिंग करत असताना घेसर संघाकडून आणि हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये इन्व्हाइट करतोय याच नेतेवलीचे एक खूप चांगले समालोचक आमचे मित्र प्रथमेश ठाकूर यांना. आपण ऐकूया त्यांना दुसऱ्या सत्रामध्ये. हेमंत चला तुम्ही जी जबाबदारी तुम्हाला दिलेली आहे चला आपण लगेच पहिले व्हॉलेंटियरची भूमिका साकारण्यासाठी चला. व्हॉलेंटियर बघा राहिले तर 2000 रुपये बक्षीस आहे वा कॅशला तुम्हाला. A1 जोडी अगदी आपण पाहतोय तिसगावातली राहुल भोईर आणि हेमंत गायकवाड. A1 जोडी आहे. तर चला मॅचच्या दिशेने आपण बघतोय सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. 40 धावांचं टार्गेट आहे. पहिल्या 4 ओव्हरमध्ये 39 बनवल्या गेल्यात. पूर्वार्ध बॅटिंग करताना देसाई संघाच्या वतीनं आणि आता अगदी आपण पाहिलं तर 39 धावा बनल्या. 40चं टार्गेट. देसाई म्हटलं की
अगदी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक प्रतीक म्हात्रे, देसाई जेडी सिंगर, सनी म्हात्रे. ओमेडॉनच्या डोक्यावर लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर येईल का बॉल? येस डेफिनेटली. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार सुरुवात त्या धावाची करून दिली. स्ट्रायकिंग इन मध्ये आपण पाहतो बॅटर सूरज म्हात्रेचा बॅटमध्ये चौकार. आपल्याला पाहायला मिळाला पण डीप मध्ये फिल्डर तैनात आहेत एक्स्ट्रा कव्हर रिजनला. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी सिंगल मिळेल. धावा संख्या 2. 1 ने पुढे 5 2 बॉल नंतर. पहिल्या बॉलवरती चौकार. मिडॉनच्या डोक्यावरनं खेळला सरळ बॅटनं स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा त्याच फिल्डरला पण यावेळेस मात्र हुलकावणी देऊ चेंडू निघून गेलाय. फटका अगदी आपण पाहिलं तितका कंट्रोल होता आणि फिल्डर मात्र स्वतःचा कंट्रोल राहिला नाहीये. फिल्डर तिकडे होते. अगदी काय झालं ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. बॉल इझिली कलेक्ट करता आला असता पण तिथे मात्र गडबड झाली, मिस्टेक झाली आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नवनाच्या बॅटमधून चौकार येतोय. धावसंख्या 4 ने पुढे. स्कोरबोर्ड वरती स्कोर आम्हाला माहिती देतात 9 धावा. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस एक 40 धावे ते कंप्लीट केले गेले. आज 8 संघ खेळले. अगदी आपण पाहिलं तर वाकण, गौरीपाडा, घेसर, कार्डी, वाडेकर, देसाई, सोनापाडा, वडवली 6 संघांचा गाशा गुंडाळला आणि आता अवघे 2 संघ आपण पाहतोय. घेसर आणि त्यांच्या अगेन्स्ट देसाई संघाला. जय बागेश्वर देसाई, गावदेवी घेसर. उद्या मानेरे आणि भाल 9 वाजता रिपोर्टिंग टाइम असेल. त्यानंतर जयदुर्ग माता क्रिकेट संघ काटाई आणि मोठा गाव. त्यानंतर आगासन विरुद्ध भूपर आणि सोनारपाडा योगेश आणि पडले स्वप्नील. पुढील बॉल चांगला चेंडू आपण पाहतोय. स्ट्रेट टू द विकेट कीपर. थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल आपण पाहतोय. बॉल द्या प्लीज. SP शुभम पाटील, यश गायकवाड. अगदी आपण पाहिलं तर सध्या रिस्टार आहेत. फोटो सेशन त्यांचं सुरू आहे आणि SP आहेत त्यांचे ऑफिशियल कॅमेरामॅन. दूर ठेवला गेला. बॅटची मोठी एज लागली आहे. शॉर्ट थर्ड मधून बॉल मागे निघाला. आता गलीमधून डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर जाईल. येस डेफिनेटली. बॅटची मोठी एज घेत असताना बॉल डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या पलीकडे. 4 धावा मिळतील. चौकार आलाय आणि आता मात्र इक्वेशन बोर्ड मध्ये सोपं झालंय. 40चा पाठलाग करताना 14 धावा तब्बल धावफलकावरती लागल्या जातात. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14. आता उर्वरित चेंडू शिल्लक असेल 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी करायच्या धावा 26. अप्रतिम संगीत. भारतीय जनता पक्ष 142 मतदारसंघ विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांच्या लोकप्रिय आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच आदरणीय सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचा संगीत. 142 कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघ अगदी आपण पाहिलं तर भरघोस मतांनी ज्यांचा विजय झाला त्यांच्या नावाचं गुणगान गाणारं संगीत. दरम्यान आणखीन एक चौकार येतो आणि चौकार धावसंख्या आता फुलते बहरते पुढे सरकते. 26 करायच्या होता तर 4 मिळाला. 22 ची गरज. युवा तडफदार दमदार नेतृत्व
समाजसेवेचं धोरण हाती घेऊन अगदी समाज कार्यासाठी प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहण्याचं वैभव शेट यांचं संगीत यावेळेस काट केलंय. फार सुंदर फटका नजाकतनं भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलाय बॅकफुट पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकारांची आतिषबाजी आपण पाहतोय. वन मोर बाउंड्री. जबरदस्त संगीत सलगचे 2 चौकार आपण पाहतो. आता विजयासाठी अवघ्या 18 धावांची गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील ते आता 16 बॉलांनी विजयासाठी 18 धावांची गरज. ही स्पर्धा खर तर श्री तिसाई चषक एक घेसर संघासाठी लकी आहे मी म्हणेन. गत वर्षी देखील मोठमोठे उलटफेर करत असताना ते मेगा फायनल पर्यंत पोहोचले आणि चॅम्पियनशिपचे प्रबळ दावेदार राहिले होते. मेगा फायनलच्या मॅच मध्ये दुर्वेशचा जेल ड्रॉप झाला होता. रुपेशने तो कॅच सोडला होता आणि तिथून मात्र दुर्वेशने चांगली बॅटिंग केल्यावर तो सामना घेसर संघाने जिंकला. आणि यावर्षी देखील आजच्या पहिल्या दिवसातील अंतिम सामन्यामध्ये त्यांचं पाडच जड झालंय. पण मी कौतुक करेन देसाई संघाचा. जय वागेश्वर देसाई संघाने ज्या प्रकारे आज प्रदर्शन केलं, फार मोठे उलटफेर आज मात्र जय वागेश्वर देसाई संघाने केले. प्रथमतः जय जलेश्वर दीपक दत्त प्रतिष्ठान वाडेकर संघाला त्यांनी बाहेर काढलं आणि मग चेंज द गेम वडवली बी सारख्या बलाढ्य संघाला परास्त करून आजच्या दिवसातील अंतिम फेरीमध्ये दाखल झालेत. यावेळेस ऑनसाइडला स्वीप करतोय. फटका चांगला आहे, जागेवरून नक्की एक्झिक्यूट केलाय. 4 धावा मिळतात. त्यामुळे यश आम्ही नेहमी सांगतो की तन्मय लक्षात ठेवा, तुमच्या पुढे कोण आहे हे लक्षात नका ठेवू, स्वतःमध्ये किती ताकद आहे या गोष्टीची आपण नोंद घेत जा. मला वाटतं तिसगाव संघाला मकर संक्रांत चषकामध्ये चेंज द गेम मोडवली बीच्या अगेन्स्ट खेळायचं आहे. त्यामुळे काहीतरी नवीन प्लॅनिंग उंबारलीच्या स्पर्धेमध्ये असेल मला वाटतं. येस, त्यामुळे सागर गायकवाडकडे आता आवर्जून लक्ष असेल तिसगावकरांचं. कारण गतवर्षी आणि यावर्षी देखील हवा तसा परफॉर्मन्स याचा आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्यामुळे सागर गायकवाडकडून अपेक्षा जास्त आहेत. अनिकेत भोयर देखील कमबॅक करतात. कमबॅक करावं लागेल सागर गायकवाडला पहिले, कारण मागील 2 पर्वांमध्ये हवी तशी कामगिरी पार पाडता आली नाहीये. शतकवीर आहे, शतक ठोकलंय त्याने खरं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हे चांगल्या खेळाडूकडून अपेक्षा नेहमी असतात. ज्या प्रकारे सोन्या गायकवाडला आपण पाहतोय, रिषभ गायकवाड असेल, सौरभ गायकवाड असेल, 2 लेफ्टी बॅटर आहेत. यश गायकवाड एक नवोदित गोलंदाज, ओजीला आपण पाहतो, ओमकार गायकवाडला आपण पाहतोय. आणि हेमंत गायकवाडचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ज्या प्रकारे फिल्डिंग तो करतोय यावर्षी, काय एफर्ट लावतोय. डाय वगैरे मारून त्याने कॅचेस घेतल्यात. 2 षटकाचा खेळ संपन्न. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाले तर 28. 40 करायच्या होता, 28 झालेल्या. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 12 धावांची गरज. 12 बॉल 12. आपल्याकडे वेळ आहे त्यामुळे आपण या सगळ्या चर्चा करत होतो. SP ला अगदी आपण पाहतो प्रत्येक ठिकाणी या संघासोबत ते असतात आणि अनुभव आहे काशीनाथ दादा गायकवाड यांचा या संघाच्या पाठीशी. त्यामुळे एक चांगला संघ इथे मात्र आपण पाहतो यंदाच्या हंगामामध्ये. विपुल गायकवाडला आपण पाहतोय बहुतेक वेळी चांगली गोलंदाजी ते करत असतात. मेडन षटक देखील 2 त्याने हाताळलेत प्रॅक्टिस सेशन मध्ये. आणि नेहुल गायकवाडचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ऑलराऊंडरची भूमिका तो बजावतोय या संघामध्ये. सागर गायकवाड संघाचं प्रतिनिधित्व करतात. दुसरं शतक पाहायला मिळेल का हे वाट पाहतात सगळे. 1 शतक विपुल तुम्हाला माहित नसेल तर 1 शतक झळकावलं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सागर गायकवाडने. धीरज सांगतात परत कधी बघायला मिळेल. लवकरच. धीरज गायकवाड, हितेश गायकवाड, विपुल गायकवाड बंधू आहेत. तत्पूर्वी मात्र आपण पाहतो 2 धावा मिळतात. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी अगदी आता मात्र 10 धावांची गरज आहे. ऑन पेपर हा सामना पूर्णपणे आता गावदेवी घेसरच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळेल. टॉप 3 मध्ये प्रवेश निश्चित करण्यासाठीची ही लढत मैदानामध्ये आपण पाहतोय. उद्या देखील 8 संघ आहे. पुन्हा एकदा सांगतोय ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचं. मानेरे भाल, काटई मोठागाव, भोपर आगासन, सोनापाडा योगेश आणि पडले स्वप्नील. एक कंप्लीट सेकंडचा कॉल. डबल साठी कॉल तर केलाय डगआउट मधून, पण बॅट्समनला होईल का तिसरी देखील मिळू शकते. आता 3 मिळतील. 34चा प्रयत्न केला जाईल. नाही, सूरज आता थकलेत. 3 धावा मिळतील. धावसंख्या 3 ने पुढे. टोटल स्कोरबोर्ड वरती आमचे धीरज माहिती देत आहेत 30 धावा लागलेल्या आहेत, 33 लागलेल्या आहेत. आता विजयासाठी 7 धावांची गरज आहे. घेसर संघाचे 12 खेळाडू भरपूर कोच दिसतात, कारण या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी देखील ते फायनल पर्यंत पोहोचले.
यावरची देखील टॉप 3चा आता तिकीट मिळतंय त्यांना. फटका चांगला आहे, थ्रू दी कव्हर एक्झिक्यूट केलाय, डीप मध्ये चाललाय बॉल, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू धन धन करत. आणखीन एक चौकार आपण पाहतो. आता फक्त आणि फक्त विजयासाठी 3 धावांची गरज आहे. तीन धावांची आता गरज आहे. ते केदार होते गतवर्षी देखील याच स्पर्धेमध्ये 12वे खेळाडू. या वर्षी देखील ते लकी ठरलेत घेसर संघासाठी. स्पर्धाच लकी आहे घेसर संघासाठी मी म्हणेन. नवनाथनं देखील चांगली बॅटिंग केली. सूरज की जबरदस्त बॅटिंग करतोय. रिवर्स अस्त्र बाहेर काढलं होतं. सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए म्हणतात. पण जर सरळ बॅटने धावा बनताय तर गरज काय. खोला टाकण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करतोय. सेन्सिबल अप्रोच आपल्याला पाहायला मिळाला. जस्ट अ सिंगल, नॉट मोर दॅन दॅट. सिंगल होऊन जास्त काही नाही. आता आपण इथून म्हणू शकतो की फक्त एका धावेची आता गरज आहे. स्कोर इज इक्वल नाव, धावसंख्या समांतर झालेली आहे. आता येणाऱ्या 6 चेंडू मध्ये विजयासाठी अवघ्या आणि अवघ्या एका धावेची गरज आहे मॅच मध्ये. 6 बॉल 1. अवघ्या एका धावेची गरज आहे. जरीमरी क्रिकेट संघ तिसगावचं पुन्हा एकदा मनापासून आभार. माझ्यासारख्या एका लहान कलाकाराला आपण एक दिवस या स्पर्धेचा घटक होण्याची संधी दिली, त्याबद्दल संपूर्ण जरीमरी क्रिकेट संघ तिसगावचा मी आभार व्यक्त करेन. चला वेळ थोडा कमी घ्या. आता अवघ्या एका धावेची कारण गरज आहे या मॅच मध्ये. बरोबर तयार होतोय. 6 बॉल 1. फटका चांगला, मॅच फिनिश, काम तमाम केलंय. सूरज फिनिशेस ऑफ इन स्टाईल. स्टाईल मध्ये आपला सामना संपवला सूरजने, सामना जिंकलाय. गावदी क्रिकेट संघ घेसरनं, वेल प्ले टीम घेसर, अभिनंदन. आणि हार्ड लक आपण म्हणूया जय बागेश्वर देसाई संघाला. चांगला संघर्ष राहिला, मोठे उलटफेर खरं तर देसाई संघाने या स्पर्धेमध्ये केले, त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. आणि सामनावीराकडे पण वळतोय. या अंतिम मॅच मधून सामनावीर ज्याने गोलंदाजी करताना अवघ्या 3 धाब्यांचं षटक हाताळलं, 2 विकेट मिळवले, बॅटिंग करताना आघाडीला येत असताना 23 धावांचं योगदान ज्याने दिलं, सूरज ठरला मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.